विद्यार्थी मित्रांनो, आपण NMS स्कॉलरशिप परीक्षा तसेच विविध प्रकारच्या स्कॉलरशिप परीक्षांसाठी फ्रीमध्ये यूट्यूब सिरीजला राबवत आहोत आणि या यूट्यूब सिरीजचं आजचं जे हे लेक्चर असणार हे 7 नंबरचं लेक्चर असणार आहे आणि या लेक्चरच्या माध्यमातून आपण आपत्ती व्यवस्थापन जो 7वी मध्ये टॉपिक आहे आणि 8वी मध्ये सुद्धा सायन्सच्या पुस्तकामध्ये टॉपिक आहे, या टॉपिकच्या बद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहे। तर व्हिडिओला आपण सुरुवात करू। तर आपत्ती व्यवस्थापन म्हणजे डिझास्टर, पहिल्यांदा आपत्ती हे काय आपण बघू, त्यानंतर मग त्या आपत्तीवर व्यवस्थापन कशा प्रकारचं केलं पाहिजे, कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजे, कोणत्या उपाययोजना अगोदर केल्या पाहिजे किंवा आपत्ती आल्यानंतर कशा प्रकारच्या आपण गोष्टी केली पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीची आपण माहिती घेऊ। तत्पूर्वी आपण हे बघू की आपत्ती म्हणजे काय। आपत्ती प्रामुख्याने दोन प्रकारच्या आपत्ती असतात, एक म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरी म्हणजे मानवनिर्मित आपत्ती। आता नैसर्गिक आपत्ती जी असते ना ती निसर्गाकडून आलेली असते, म्हणजे बऱ्यापैकी निसर्गामध्ये अशा गोष्टी घडतात, म्हणजे अचानक पूर येणं, पाणी नसले म्हणजे दुष्काळ पडणं, म्हणजे पाऊस न पडल्यामुळे दुष्काळ पडणं, अशा प्रकारच्या ज्या आपत्ती असतात त्याला आपण काय म्हणतो, नैसर्गिक आपत्ती। आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय, मानवाच्या दुष्कृत्यामुळं, मानवाने एखादी चुकीची गोष्ट केल्यामुळं एखादी आपत्ती घडून येणं। आपत्ती म्हणजे थोडक्यात काय, आपत्ती म्हणजे एखादी अशी घटना घडणं की ज्या घटनेमुळं जीवितहानी होणं, म्हणजे माणसाचा जीव जाणं, प्राण्यांचा पशुपक्ष्यांचा जीव जाणं आणि तुमची आर्थिक हानी होणं म्हणजे आपत्ती। मग ती अशी आपत्ती दोन प्रकारची असतात, ते आपण इथं सांगितलं की मानवनिर्मित आपत्ती आणि नैसर्गिक निर्मित आपत्ती। आता मानवनिर्मित आपत्ती व नैसर्गिक आपत्ती हे आपत्तीचे दोन प्रमुख प्रकार आहेत। काही आपत्ती आपण योग्य नियोजन व काळजी घेऊन टाळू शकतो, तर काही आपत्तीमध्ये दक्षता घेणं आवश्यक असते। निसर्गनिर्मित व मानवनिर्मित आपत्ती या अनेकदा एकमेकांशी संबंधित असतात। म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय, आपत्ती दोन प्रकारच्या असतात। काही आपत्ती अशा असतात की ज्या आपत्ती आपण काळजी घेण्याने, योग्य नियोजन करण्याने टाळू शकतो, आणि काही आपत्ती अशा असतात की ज्या अचानक आलेल्या असतात, ज्या की आपण टाळू शकत नाही। मग या ठिकाणी बघा, हवामानातील बदलांमुळे दुष्काळ, वीज पडणे, ढगफुटी, सुनामी, वादळे इत्यादी नैसर्गिक आपत्ती उद्भवतात। अशा नैसर्गिक आपत्तीमुळे जीवितहानी व वित्तहानी होत असते। बघा या ठिकाणी बघा चित्रामध्ये तुम्हाला दिसन दुष्काळ पडलाय बघा, वीज पडणे, ढगफुटी होणे, सुनामी येणे, वादळे, ह्या ज्या आहेत ही सगळ्या नैसर्गिक आपत्ती आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला दिसन आग लागलेली, एका घराला, कंपनीला आग लागलेली, ही आग लागणे ही मानवनिर्मित आपत्ती आहे, मानवाच्या चुकांमुळे झालेली ही आपत्ती आहे। पुढे बघू आपण। आता ढगफुटी, इथं ढगफुटीबद्दल सांगितले, ढगफुटी ही नैसर्गिक आपत्ती आहे। आता पहिल्यांदा आपण हे बघू की ढगफुटी म्हणजे काय। ढगफुटी म्हणजे काय होतं की ढग जे असतात, ह्या ढगांमधून ज्यावेळेस पाऊस खाली पडतो, तो पाऊस जमिनीवर न पडता जमिनीवरची जी उष्णता आहे, त्या उष्णतेमुळे काय होतं, हे पावसाची जी ह्याची वाफ तयार होते, उष्णतेमुळे वाफ तयार होते आणि हवेमधून तसाच पाऊस पुन्हा हवेच्या स्वरूपात, बाष्पाच्या स्वरूपात ते पुन्हा वर जातो आणि ह्या ढगांमध्ये अतिरिक्त भार पडतो, म्हणजे अगोदरचे ढग आणि त्याच्यामध्ये पडलेला अतिरिक्त भार। मग हे ढग काय करतात, हा भार घेऊन मार्गक्रमण करत असतात, लक्षात येतं का तुम्हाला, पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस तो जमिनीवर न पडता जमिनीवरची प्रचंड उष्णतेमुळे बाष्प निर्माण होऊन पुन्हा तो ढगामध्ये जातात आणि हे ढग अतिरिक्त भार घेऊन मार्गक्रमण करत असतात। मग या मार्गक्रमण करत असताना इथं डोंगर त्यांना आडवे येतात, उंच डोंगरे ज्यावेळेस आडवे येतात त्यावेळेस ढग यांच्यावर आदळतात आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो। रेग्युलर जो आपण पाऊस पडतो त्याच्यापेक्षा जास्त खूप मोठा पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे ढगफुटी होते, प्रचंड प्रमाणात जमिनीवर पाणी होतं, त्याला आपण काय म्हणतो, ढगफुटी म्हणतो। मग अशा ढगफुटी ज्या आहेत याच्या अगोदर कधी घडल्यात का, तर घडल्या आहेत। याच्या अगोदर बघा 6 ऑगस्ट 2010 ही तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली तारीख आहे, लक्षात ठेवायचं, कारण कोणत्याही स्कॉलरशिप परीक्षेला ज्यावेळेस प्रश्न येईल त्यावेळेस याच्यावर सुद्धा प्रश्न पडू शकतो की लडाखमध्ये, लेहमध्ये ही घटना घडली होती। त्यानंतर आता आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केला, परीक्षेला आपल्याला महाराष्ट्राच्या दृष्टीने जर विचार केला तर आपल्याला महत्त्वाचं काय, महाराष्ट्रात अशी मोठी घटना घडली होती का, तर 26 जुलै 2005 ला मुंबईमध्ये ढगफुटीची घटना ही सर्वोच्च
लक्षात राहील म्हणजे सर्व जेवढ्या घटना घडल्या ढगफुटीच्या त्या सगळ्या घटनांमध्ये भयानक घटना ही मुंबईमध्ये 26 जुलै 2005ला घडली होती। त्या दिवशी 8 ते 10 तासामध्ये बघा 8 ते 10 तासामध्ये 950 म्हणजे जवळजवळ 940 ते 950 मिलीमीटर पाऊस 8 ते 10 तासात पडला होता। विचार करा 8 ते 10 तासामध्ये 950च्या जवळपास मिलीमीटर पाऊस पडणं ही खूप मोठी गोष्ट आहे। कारण आपल्या इथं रेग्युलर ज्यावेळेस पाऊस पडतो 24 तासामध्ये साधारणतः आपण म्हणतो कमी पाऊस झाला, थोडाफार पाऊस झाला तर 2 ते 4 मिलीमीटर पाऊस पडलेला असतो। आपण म्हणतो मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला त्यावेळेस साधारणतः 10 ते 12 मिलीमीटर पाऊस पडलेला असतो। आपण म्हणतो खूप पाऊस झाला आमच्या गावात, खूप पाऊस झाला त्यावेळेस साधारणतः 15 ते 20, 20 ते 22 साधारणतः 30 मिलीमीटर पाऊस पडलेला असतो। मला सांगा 30 मिलीमीटर पाऊस आणि एका दिवसात नव्हे तर 8 ते 10 तासामध्ये 950 मिलीमीटर पाऊस म्हणजे किती पाणी पाणी झालं असेल। त्यावेळेस साधारणतः अख्खी जी मुंबई होती ना ती जलमय झाली होती, जलमय। अनेकांचे जीव गेले होते, जीवितहानी झाली होती, वित्तहानी झालेली होती। ही भयानक घटना ढगफुटीच्या बाबतीत तुम्ही उदाहरण म्हणून लक्षात घेऊ शकता। मग ढगफुटी हे नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहे, नैसर्गिक आपत्तीचे उदाहरण आहे। आता महापूर म्हणजे काय? पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो मग विविध प्रकारचे धरणे आपल्या इथं बांधलेले असतात। धरण्यामध्ये ज्यावेळेस धरणाच्या परिसरात खूप मोठा पाऊस पडतो त्यावेळेस धरणाचा जो पाठीमागचा भाग आहे किंवा धरणाचे दरवाजे अचानक खोलल्यानंतर किंवा एखाद्या गावात प्रचंड पाऊस होतो, ओढ्या नाल्यांनी प्रचंड पाणी वाहतं, मग ओढे नाले किंवा नद्या ह्या त्यांच्या पात्रता सोडून पात्रतेच्या बाहेर पाणी जातं आणि आजूबाजूचे घरे गावामध्ये पाणी घुसतं, लोकांच्या कुटुंबाचं नुकसान होतं, जीवितहानी होते, वित्तहानी होते। अशाला काय आपण म्हणतो? महापूर। मग ह्या महापुरावर कंट्रोल करण्यासाठी महापूर आल्यानंतर एखाद्या गावामध्ये शहरामध्ये महापूर आल्यानंतर तिथली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, लोकांचे जीव वाचवण्यासाठी, पशुपक्ष्यांचे प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी सरकारने काय केलं? भारत सरकारने राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केली। राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केली 1976ला राष्ट्रीय पूर आयोगाची स्थापना केली। म्हणजे आपल्याला तोंडावरचं नाव काय मी तुम्हाला सांगतो, मराठीमध्ये तुमच्या लक्षात नाही आलं, एनडीआरएफ। आपण बघा पूर आलं की आपल्या टीव्हीला बातम्या असतात की एनडीआरएफचे पथके दाखल, 2 पथके दाखल, 3 पथके दाखल। एनडीआरएफ म्हणजे काय आहे? नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणजे राष्ट्रीय पूर आयोग, एनडीआरएफचे पथक। मग ह्या मार्फत काय करतो? मग ह्यांचं काम काय? पूर नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न या आयोगामार्फत केले जातात। पूर नियंत्रण आटोक्यात आणण्यासाठी, लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित स्थळी नेण्यासाठी काय केलं जातं? यांच्यामार्फत विशेष प्रयत्न केले जातात। राष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत पूर नियंत्रणासंदर्भात आराखडा तयार केला जातो आणि या आराखड्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळण्यास आपल्याला मदत मिळते। म्हणजे हे फक्त पूर आल्यावर काम करत नाहीत, ह्यांचं काम अगोदर सुद्धा असतं की एखाद्या गावामध्ये पूर येऊ शकतो, पाण्याची पातळी प्रचंड स्वरूपात वाढत चालली। समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठे मोठे धरण आहेत, उजनीसारखं धरण आहे, नाथसागरसारखं धरण आहे, अशा मोठ्या मोठ्या धरण क्षेत्रामध्ये ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यावेळेस सरकारकडनं आदेश जारी केले जातात, परिपत्रक जारी केले जातात की बाबा लोकांना सुरक्षित स्थळी हलवा। मग हे कोणाकडनं माहिती मिळते? हे तुमच्या राष्ट्रीय पूर आयोगाकडनं, एनडीआरएफकडनं माहिती मिळते। ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंतची गोष्ट? इथपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा की ढगफुटी महापूर आपण आतापर्यंत शिकलेलो आहे आणि ढगफुटी महापूर हे नैसर्गिक आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती आहे। आता तुम्ही म्हणता महापूर हे नैसर्गिक आपत्ती आहे का? नैसर्गिक आपत्ती आहे, परंतु याच्यामध्ये मानवाच्या काही चुका आहेत, काय 100% आहेत की आपण काय करायला लागलो? जी नदीपात्र आपण बघा ना, नदीपात्रामध्ये लोक घरे बांधायला लागली, नदीचा भाग पात्राची जागा कमी करायला लागले। याच्यामुळे काय होतं की नदीचा पात्र जर साहजिकच बारीक आपण करत गेलो तर ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल त्यावेळेस पाणी कुठं जाणार आहे? लोकांच्या घरामध्ये जाणार आहे। त्यामुळे काही ठिकाणी मानव सुद्धा काळजी घेऊ शकतो, ह्या घटना टाळण्यासाठी मानव सुद्धा काळजी घेऊ शकतो, आपण काळजी घेऊ शकतो। आता भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती आहे। भूकवचामध्ये अचानक कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात। भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग मागे पुढे किंवा वर खाली होतो साहजिकच, त्यामुळे भूपृष्ठ हादरते।
बघा या ठिकाणी दिसन, बघा ही घरं दिसतात तुम्हाला, हे गाव आहे, शहर आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू बघा ह्या ठिकाणी, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीमध्ये ह्या ठिकाणी. मग त्याची जी भूकंप नाभी ह्या ठिकाणी आहे, केंद्रबिंदू ह्या ठिकाणी आहे, परंतु ते अशा पद्धतीचे कंपन पावते बघा, गोल 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 गोल. मग ह्या पद्धतीच्या वेळेस कंपन पावतं, लहरी तयार होतात. त्यावेळेस जमिनीमध्ये जर लहरी तयार झाल्या, बघा समुद्रावर आपण अशा लहरी तयार झाल्या, आपण ज्याला म्हणतो लाटा, त्यावेळेस लाटा खालीवर होतात, खालीवर होतात, बरोबर. मग जमिनीमध्ये जर जमीन अशी कंपन पावायला लागली तर काय होईल, वरचे घरं हादरतील, हलतील, पडतील आणि याच्यामुळे काय होईल, भूकंप होईल, जीवितहानी होते, वित्तहानी होते. मग बघा आता भूकंप तुम्ही म्हणसाल भूकंप सारखा होतो का? हो होतो, फक्त आपल्याला तो जाणवत नाही. बघा या ठिकाणी माहिती दिलेली, पृथ्वीवर दररोज कुठे ना कुठे भूकंप होतो. नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटरच्या निरीक्षणानुसार आपल्या पृथ्वीवर प्रत्येक वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप होतात. यावरून पृथ्वी सतत कमी अधिक प्रमाणात कंप पावत असल्याचे लक्षात येते. म्हणजे जमिनीमध्ये हालचाल, कंपन पावण्याची प्रोसेस सारखी चालू असते, परंतु ज्या वेळेस मोठ्या प्रमाणात ह्या हालचाली होतील तिथं लोकांना ते जाणवतं. मग भूकंप ज्यावेळेस जाणवतो, मग मला सांगा आपल्या इथं महाराष्ट्रात अशी कोणती घटना आहे का ज्याच्यामुळे भूकंप खूप मोठ्या प्रमाणात घडला होता, खूप मोठी लोक मेली होती, त्याच्यामध्ये दगावली होती, घरं नष्ट झाली होती, लोकांचं दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. तर अशी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये 30 सप्टेंबर 1993 ला घडली होती. कुठं घडली होती? किल्लारी हे गाव लातूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि ह्या गावाच्या आजूबाजूच्या जवळपास 50 ते 100 गावांना ह्या भूकंपाचा फटका बसला होता. म्हणजे महाराष्ट्रातील धाराशिव एक जिल्हा आहे आणि लातूर एक जिल्हा आहे, ह्या भागाच्या परिसरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हा भूकंप घडला होता. पहाटे ज्यावेळेस गाव झोपेमध्ये होती, सगळी गावं झोपेमध्ये होते, पहाटे 3:56 30 सप्टेंबर 1993 ला किल्लारी गावामध्ये भूकंप झाला होता. आणि या भूकंपामुळे जवळपास 10,000 लोक मेली होती. 10,000 निष्पाप लोकांचे बळी त्या ठिकाणी गेले होते. घरं तर राहिलीच नव्हती. तुम्हाला माहिती आहे मराठवाड्याचा भाग, त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये कच्ची घरं होती, म्हणजे मातीची घरं. आता 1993-95 ला जी घरं होती सगळ्याच भागामध्ये मातीची, लाकडाची घरं होती. मग ह्या भूकंपाची तीव्रता एवढी होती की सगळे घरं नष्ट झाली होती. एका रात्रीमध्ये पूर्ण 50च्या 50 गावं उद्ध्वस्त झाली होती. मग याला किल्लारी भूकंप का म्हणतात? कारण या भूकंपाचा जो केंद्रबिंदू होता ह्या किल्लारी गावात होता. मग किल्लारी गावात मेघ भूकंपाची नाभी होती त्या ठिकाणी. लक्षात आलं? ही घटना तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल, ही घटना तारीख तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. कारण ज्यावेळेस एखाद्या घटनेला विशिष्ट वर्ष पूर्ण होतात, बघा 1993 ला घटना घडली. साधारणतः ह्या घटनेला आजच्या परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला तर जवळजवळ आपण विचार केला तर 35 वर्षाच्या आसपास वर्ष कंप्लीट होतील आता. मग अशा ज्यावेळेस घटना घडतात त्यांच्या खूप दिवस होतात, त्यावेळेस अशा पद्धतीचे तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारले जातील पेपरमध्ये की बाबा किल्लारी हे गाव कुठं आहे, भूकंपाची तीव्रता किती होती, किंवा त्यामध्ये किती नुकसान झालं होतं, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा भूकंपाची आपण म्हणसान की सर भूकंप तीव्रता शब्द वापरताय तुम्ही, मग भूकंप झाला कसं मोजायचं? तर भूकंपाची नोंद व तीव्रता मोजण्यासाठी यंत्र आहेत. बघा भूकंपाची नोंद घेण्यासाठी वापरल्या जाणारे यंत्रास सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर म्हणतात. इथं ठिकाणी दिसेल तुम्हाला सिस्मोग्राफ किंवा यालाच सिस्मोमीटर म्हणतात. आणि भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी, भूकंपाची नोंद घेण्यासाठी काय वापरतात? लक्षात ठेवा, डिफरन्स आहे. परीक्षेला कन्फ्युजन करणारे प्रश्न येतात की भूकंपाची नोंद घेण्यासाठी काय वापरतात? सिस्मोमीटर किंवा सिस्मोग्राफ. आणि भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी काय वापरतात? रिश्टर स्केल. आता तुम्ही म्हणता सर भूकंपाची तीव्रता आणि भूकंपाची नोंद याच्यामध्ये फरक काय? भूकंपाची नोंद घेणे म्हणजे भूकंप कुठं घडला आहे, किती खोलीवर घडला आहे, किती जमिनीमध्ये खोल तो घडला होता, भूकंपाची नाभी किती किलोमीटरवर होती. ठीक आहे, याला म्हणतात भूकंपाची नोंद घेणं. आणि भूकंपाची तीव्रता म्हणजे त्या भूकंपाची तीव्रता अशी किती होती
तीव्रता किती होती की किती नुकसान झालं. मग या ठिकाणी रिश्टर स्केलनुसार भूकंपाची तीव्रतेचे हे मापक दिले आहेत. 0 ते 1.9 तीव्रता असेल तर अतिशय कमी, फक्त यंत्रांनी नोंदली जाते, सूक्ष्म कंपन आपण त्याला म्हणतो. 2 ते 3.9, 4 ते 5.9, 6 ते 6.9, 7 ते 7.9. मग 6 ते 6.9 म्हणजे जोरदार भूकंप. मग तुम्ही म्हणसाल सर भूकंपाची नोंद घेतली होती का किल्लारीला? हो घेतली होती. किल्लारीचा जो भूकंप झाला होता साधारणतः 10 किलोमीटर खोलीवर त्याची नाभी होती. मला सांगा 10 किलोमीटरवर केंद्रबिंदू असलेल्या असं कंपन पावत पावत कसला मोठा भयानक भूकंप होतील. मग सर नोंद घेतली होती 10 किलोमीटरवर भूकंप झाला होता, मग तीव्रता किती होती? तीव्रता रिश्टर स्केलनुसार तर त्याची तीव्रता होती साधारणतः 6.7 ची तीव्रता होती. 6.7 ची तीव्रता. मग मला सांगा 6.7 ला त्यावेळेस किती नुकसान झालं असेल, किती लोक साधारणतः 10,000च्या वरती जीव उगच गेले नव्हते त्या ठिकाणी. म्हणजे महाराष्ट्राच्या लक्षात राहील असा तो भूकंप आहे. आजही त्या भागामध्ये तुम्ही जासाल, जुनी जाणती लोक आहेत ते अजूनही सांगतात की भूकंप किती भयानक होता, अशा लोक मरून पडलेले होते त्या ठिकाणी. म्हणजे मला काय सांगायचंय, भूकंप ही जे आहे अचानक काळ आपल्यावर घाला घालतो आणि म्हणून त्याला आपण काय म्हणतो, निसर्गनिर्मित आपत्ती. मग या ठिकाणी बघा भारतीय मानक संस्थेने भूकंपरोधक बांधकामासाठी काही मानके निश्चित केली आहेत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्हाला आतापर्यंत काय लक्षात ठेवायचंय, निसर्गनिर्मित आपत्ती कशाला म्हणायचं, मानवनिर्मित आपत्ती कशाला म्हणायचं, त्यानंतर भूकंपाची नोंद घेण्यासाठी काय वापरलं जातं, सिस्मोग्राफ, त्यानंतर तीव्रता मोजण्यासाठी काय, रिश्टर स्केल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि त्याच्या सोबत 30 सप्टेंबर 1993 ला किल्लारीची घटना घडली होती. 26 जुलै 2005 ला मुंबई येथे घटना घडली होती. ह्या महापुराची घटना घडली होती. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. त्याच्यासोबत भारतीय मानक संस्थेने म्हणजे BIS, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड जे आहे, हे जे आहे ब्युरो, ते त्याच्यासाठी जी मानकं IS 45 म्हणजे 456, 1893, 13920 हे कायसाठी. मग इमारत बांधकामाचं मानक काय आहे, भूकंपरोधक आराखड्याचे मानदंड काय आहे, सशक्त कॉन्क्रीट संरचनेचे मानदंड काय आहे, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला माहिती आहे लेक्चर झाल्यानंतर फक्त मी लेक्चर देत नाही, याची PDF सुद्धा तुम्हाला देतो, सराव करण्यासाठी प्रश्न सुद्धा तुम्हाला देत असतो, त्यामुळे तुम्हाला हे वाचता येईल. आता भूकंपाची पूर्वसूचना देणारी साधनं काय. आता तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल, भूकंप तर सर अचानक येतो, मग असं कळू शकतं का भूकंप येणार आहे. आता अलीकडच्या नजदीकच्या काळामध्ये अशी काही यंत्र आहेत का, टेक्नॉलॉजी पुढे गेलेली, मग अशी काही यंत्र आहेत का, तर 100% आहेत. बघा या ठिकाणी लेझर रेंजिंग, त्यानंतर व्हेरी लॉग बेसलाईन, गायगर काउंटर, क्रीप मीटर, त्यानंतर टिल्ट मीटर, टाईट गेज, हे वेगवेगळ्या उपकरणाची नाव आहे. तुमच्या पुस्तकामध्ये आपत्ती व्यवस्थापन जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सगळी, आणि पुस्तकाच्या बाहेरचं इथं पण काय नाही आणि परीक्षेला पण काय विचारलं जात नाही. कारण NMS स्कॉलरशिपसाठी जो पेपर दुसरा असतो शालेय क्षमता चाचणी, त्याच्यामध्ये तुमचा विषय कोणते, सायन्स मॅथ, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र म्हणजे समाजशास्त्र, हे जे 7वी आणि 8वीचं पुस्तक आहे याच्या बाहेरचं पेपरला काय येत नाही आणि मीही तुम्हाला काय एक्स्ट्रा सांगणार नाही. ही माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. ठीक आहे, ही यंत्र तुम्ही पाठ करून घ्यायची. 3 गोष्टी तुमच्यासाठी. पहिली मी तुम्हाला सांगितली, भूकंपाची नोंद घेण्यासाठी काय वापरतात हे लक्षात ठेवा. त्यानंतर भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी काय करतात हे लक्षात ठेवा. त्यानंतर सोबत तिसरं काय ठेवा, भूकंपाची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्र कोणते कोणते आहेत हे लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघू आपण. आता बघा, आग लागणे म्हणजे काय, किंवा आग ही कशी आपत्ती आहे, मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित आहे. आता याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत बघा. मानवाच्या चुकीमुळे जर आग लागली त्याला आपण काय म्हणतो, मानवनिर्मित आपत्ती. पण शक्यतो ज्यावेळेस परीक्षेला तुम्हाला विचारतं आग लागणे ही मानवनिर्मित आपत्ती आहे. मग आग ही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीही असू शकते. शॉर्ट सर्किट, गॅस गळती, निष्काळजीपणा यामुळे आग लागते. आगीमुळे जीवितहानी, वित्तहानी होते. अग्निशामक यंत्रे व सुरक्षितता नियमांचे पालन आवश्यक आहे या ठिकाणी. मग दरड कोसळणे, ह्याच्यामध्ये आगमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे आहेत ज्या पेपरला 100% विचारतात. याच्या अगोदरली विचारल्यात ते सांगतो. त्याच्या आधी संस्था बघून ठेवा. राष्ट्रीय भूकंपशास्त्र संस्था, ज्याला नॅशनल सेंटर ऑफ सेस्मॉलॉजी असं आपण म्हणतो, केंद्र शासनाच्या भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत ह्या संस्थेचे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याखाली
दुसरी एक आहे इंडियन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन किंवा इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी अँड वर्ल्ड जिओलॉजिकल कोरम. ह्या गोष्टी संस्थेची नावं तुम्हाला पुस्तकात सुद्धा आहेत आणि या PDF मध्ये सुद्धा तुम्हाला ह्याच्यामध्ये समजून सांगण्यासारखं काहीच नाही आहे. हे पूर्णपणे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. संस्थांची नावं, तारखा, एखाद्या आयोगाची नावं, स्थापनेची तारीख हे तुम्हाला लक्षातच ठेवावे लागेल. ही तुम्हाला लक्षातच ठेवावी लागेल. पण बाकी ज्या गोष्टीत ज्या एक्सप्लेनेशन करता येतं तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगतो. आता महत्त्वाची जी गोष्ट आहे दरड कोसळणे. दरड कोसळणे म्हणजे भूस्खलन, लँडस्लाईड ज्याला आपण म्हणतो. ती कसं होतं, डोंगर उतारावरील माती, दगड, खडक घसरून खाली येणे म्हणजेच भूस्खलन होणे. अतिवृष्टी, भूकंप, वृक्षतोड ही प्रमुख कारणे आहेत. रस्ते बघा, आता आपण काय म्हणतो, दरड कोसळणे निसर्ग निर्मित आहे, परंतु याचं कारण वृक्षतोड सुद्धा आहे ना. भूकंपामुळे झालं 100% निसर्ग, अतिवृष्टी झाली म्हणजे एक्स्ट्रा पाऊस झाला ते ठीक आहे, पण वृक्षतोड हे कारण आहे म्हणजे ती सुद्धा मानवाचा सुद्धा त्या ठिकाणी हस्तक्षेप आहे. दिवसेंदिवस आपण झाडं तोडतो, झाडाचे प्रचंड प्रमाणात कत्तल करणं चाललं आहे. मग ह्याची कारणं काय आहे, दरड कोसळणं. दरड कोसळणं ह्या अशा गोष्टी ज्या होत असतात. मग रस्ते, घरे, शेतीचे मोठे नुकसान होते. वृक्षारोपण योग्य बांधकामामुळे धोका कमी करता येतो. आपण वृक्षारोपण चांगल्या पद्धतीचं, योग्य बांधकाम म्हणजे तुम्ही दरडीच्या खाली बांधकाम न करणं. बघा या ठिकाणी चित्रामध्ये दिसणं, या ठिकाणी मोठा डोंगर आहे, या ठिकाणी बांधकाम आहे, साहजिकच दरड कोसळली तर त्या घराचं नुकसान होणार आहे. मग तुम्ही सांगा अशी कोणती घटना आहे की आपल्या महाराष्ट्राला लक्षात राहील अशी घटना आपल्या महाराष्ट्रात घडून गेली ज्याच्यामुळे भूस्खलन खूप मोठ्या प्रमाणात दरड कोसळली होती. तर अशा घटना बघा महाराष्ट्रामध्ये 2 घटना घडल्या. पहिली घटना कुठं घडली होती? पहिली घटना घडली होती 30 जुलै 2014. माळीण नावाचं गाव होतं. हे गाव रात्रीमध्ये नष्ट झालं होतं. माळीण दुर्घटना घडली होती. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका आहे, पुणे जिल्ह्यामधला आंबेगाव तालुका आहे. आणि या पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामध्ये माळीण दुर्घटना घडली होती. 30 जुलै 2014ला ही घटना घडली होती. अख्खं गाव त्या ठिकाणी नष्ट झालं होतं, लोकांचे जीव गेले होते. दुसरी घटना कोणती घडली होती? 19 जुलै 2023 नजदीकच्या काळामध्ये ही घटना घडून गेली होती. ईर्षाळवाडी गाव बघा तुमच्या लक्षात असेल, टीव्हीला बातमी तुम्ही ऐकली असेल. एका आदिवासी जमातीची वस्ती होती, तांडा होता, रात्रीमध्ये पूर्ण नष्ट झालं होतं. डोंगर, दरड कोसळली होती आणि ईर्षाळवाडी गाव एका रात्रीमध्ये, तसंच माळीण गाव एका रात्रीमध्ये नष्ट पावलं होतं, संपुष्टात आलं होतं. ही दरड कोसळण्याचं उदाहरण तुम्ही लक्षात ठेवू शकता. मग माळीण हे गाव कुठं आहे? आंबेगाव तालुक्यामधील पुणे जिल्ह्यात. ठीक आहे, पुणे जिल्ह्यात. आणि ईर्षाळवाडीचं तुम्ही शोधून काढा, मी जिल्हा सांगतो, रायगड जिल्हा. सह्याद्रीच्या पायथ्याशी ते गाव होतं. तालुका खालापूर. ह्या 2 घटना तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुढे बघू. म्हणजे काय होतं, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवता ना, परीक्षेला प्रश्न येतो, पण अजून सोपं काय होतं, ज्यावेळेस उदाहरण लक्षात ठेवतो ना त्यावेळेस ती गोष्ट डोक्यामध्ये फिट राहते की दरड कशामुळे कोसळते, काय नुकसान होतं, कशाने आपण कंट्रोल करू शकतो, वृक्षारोपण कंट्रोल करू शकतो, वृक्षतोडमुळे धोका अधिक निर्माण होतो. ह्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता या ठिकाणी बघा आगीचे प्रकार. आगी मग अशा मी तुम्हाला काय सांगितलं, पुढे माहिती सांगतो मला. आता आगीचे प्रकार, याच्यावर प्रश्न येतो. अ वर्गीय आग कोणती, ब वर्गीय आग कोणती, क वर्गीय आग कोणती, ड वर्गीय आग कोणती आणि ई वर्गीय आग कोणती. याच्यावरनं तुम्हाला आता अवर्गीय आग म्हणजे काय, लाकूड, कपडे, कोळसा, कागद. मग विझवतो कशाने, थंडावा निर्माण करणाऱ्या पाण्याने विझवली जाते. पण एक लक्षात तुम्ही घ्या, अवर्गीय आग म्हणजे घनरूप पदार्थ, म्हणजे आपण काय म्हणतोय की साधी आग असेल, नाही. छत्रपती संभाजीनगरला काही दिवसापूर्वी घटना घडली होती बघा. कापड दुकानाला आग लागली होती आणि कापड दुकानाच्या वरती राहणारे जे लोक होते 7 लोकांचा जळून खाक झाली होती. म्हणजे आगीची घटना काही सोपी नसते. आता त्याच्यामध्ये अनेक कारणं होती, मानवाच्या काही चुक्या होतात, शॉर्ट सर्किट, अशा गोष्टी असतात. आपण योग्य काळजी नाही घेतल्यामुळे त्या गोष्टी घडतात. म्हणून ही गोष्ट तुम्ही या उदाहरणावरून लक्षात ठेवू शकता. अवर्गीय आगमध्ये एक लाकूड, कपडे, कोळसा, कागद. ब वर्गीयमध्ये ज्वालाग्राही द्रव पदार्थ. ब वर्गामध्ये म्हणजे पेट्रोल, तेल, ऑर्निश, द्रवके, स्वयंपाकाचे तेल, रंग, याच्यावरनं त्याला ब वर्गीय आग. क वर्गीय आग म्हणजे वायुरूप पदार्थ, ज्याला आपण म्हणतो ॲसिटिलीन, घरगुती गॅस ज्याला आपण म्हणतो LPG. ठीक आहे.
त्यानंतर ड वर्गीय आग म्हणजे रासायनिक पदार्थामुळे आग लागते. पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि झिंक जे विझवण्यासाठी विशेष क्लास डी अग्निशामक पावडर वापरली जाते. पावडर. आणि या ठिकाणी ब वर्गीय द्रवरूप पदार्थामध्ये फेस येणारे अग्निशामक. त्यानंतर ड्राय पावडर कशासाठी वापरली जाते? क वर्गीय आगसाठी वायुरूप पदार्थाची. आणि शेवटचं ई वर्गीय आग इलेक्ट्रिकल. लक्षात राहायचं, ई वरनं इलेक्ट्रिकल लक्षात ठेवायचं, त्याचा गट लक्षात ठेवायचा. मग यामध्ये इलेक्ट्रिक सामान, फिटिंग इत्यादी साधनामुळे आग लागू शकते. मग या ठिकाणी इलेक्ट्रिकल वायर ट्रान्सफॉर्मर म्हणजे डीपी वगैरे. मग या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड प्रकारच्या अग्निशामकाने ही आग विझवली जाते. हा चार्ट मी तुम्हाला PDF अपलोड करून देणार आहे. PDF अपलोड करून देणार आहे. ही पूर्ण चार्ट तुमचा पाठ असला पाहिजे. पाठीमागचे 2-3 यंत्र सांगितले भूकंपाचे ते पाठ असले पाहिजे. तर तुम्हाला परीक्षेला एकही तुमचा मार्क 2 प्रश्न 100% येतात, त्याच्यावर 1-2 प्रश्न तुमचे मार्क्स जाणार नाही. आता NMS स्कॉलरशिप परीक्षेसाठी कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्ही उत्तर कमेंटमध्ये सांगायचं. मी पण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपत्ती प्रामुख्याने किती प्रकारचे असतात? 2 प्रकारचे आपत्ती असतात. कोणत्या कोणत्या आपत्ती असतात? नैसर्गिक म्हणजे निसर्गनिर्मित आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. दुसरा प्रश्न काय? दुष्काळाचे सर्वसाधारण वर्गीकरण कसे केले जाते? दुष्काळ मग अशी मी तुम्हाला सांगितलं दुष्काळ पडतो, मग लहान मोठा दुष्काळ असतो का नाही, ग्रामीण शहरी असतो का नाही, पाऊस नाही पडला सगळीकडेच पडत नाही, ठीक आहे. सौम्य व तीव्र, नैसर्गिक व कृत्रिम, तर नाही सौम्य व तीव्र अशा प्रकारची विभागणी या ठिकाणी दुष्काळाची केली जाते. पुढे बघा, ढगफुटीमध्ये साधारणतः किती मीटर प्रति तास व त्यापेक्षा जास्त पाऊस पडतो? मी तुम्हाला मगाशी सांगितलं कमीत कमी पाऊस झाला 2 ते 4-5 मिलीमीटर, जास्त मध्यम प्रकारचा पाऊस झाला 10 ते 12-15 मिलीमीटर आणि जास्तच पाऊस झाला 30 ते 40 मिलीमीटर. मग या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं 100 मिलीमीटरपेक्षा जर जास्त पाऊस झाला तर अतिवृष्टी म्हणजे आपण काय ज्याला म्हणतो ढगफुटी झाला असं म्हणायचं. मग आता बघा, महाराष्ट्र साधारणतः वेगवेगळ्या भागामध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात कुठं पाऊस पडतो? कोकणात कोणते 2 ठिकाण आहेत? एक ठिकाण कोणतं आहे तुम्हाला? आहे आंबोली ज्याला आपण महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणतो. इथं साधारणतः 7500 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यानंतर महाबळेश्वर आहे बघा, महाबळेश्वरला सुद्धा साधारणतः 5000 मिलीमीटर पाऊस पडतो. अरे महाराष्ट्रातले जास्त पाऊस पडणारे ठिकाण नाही, पण तुम्हाला महाराष्ट्रातला ॲव्हरेज पाऊस लक्षात ठेवायचा आहे. मग महाराष्ट्रामध्ये साधारणतः 2 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. 2 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. त्याच्यापैकी साधारणतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये 1000 ते 1500 मिलीमीटर पाऊस पडतो. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये. मराठवाड्यामध्ये साधारणतः 750 ते 1000 मिलीमीटर पाऊस पडतो, ठीक आहे. त्यानंतर कोकणामध्ये साधारणतः 2 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो. ऑन अन ॲव्हरेज महाराष्ट्रामध्ये याचा ॲव्हरेज काढून असा पाऊस पडतो. पण महाराष्ट्रातली 2 ठिकाणं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आंबोली ज्याला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणतात, आंबोली, मग त्याच्यामध्ये 7500 ते 8000 मिलीमीटर पाऊस पडतो. आणि त्यानंतर महाबळेश्वरला सुद्धा खूप पाऊस पडतो पावसाळ्यामध्ये. महाबळेश्वरमध्ये साधारणतः 5000 मिलीमीटर पाऊस पडतो. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे. पण आपलं महत्त्वाचं काय आहे की किती मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यावर ढगफुटी आपण म्हणतो, तर 100 मिलीमीटरपेक्षा पाऊस जर 24 तासामध्ये पडला. तुम्ही म्हणसान मग ढगफुटी चालू नाही, तसं नाही. 24 तासामध्ये. मुंबईला 26 जुलै 2005ला जी घटना घडली होती ती 8 ते 10 तासामध्ये जवळपास 944 मिलीमीटर म्हणजे 950 मिलीमीटर पाऊस पडला होता, ठीक आहे. येते बघा, 26 जुलै 2005 रोजी झालेल्या ढगफुटीमुळे कोणते शहर जलमय झाले होते? पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक. मुंबई हे आपलं उत्तर असणार आहे. पुढे बघू, भूकंपाची नोंद घेण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? मी तुम्हाला सांगितलं कन्फ्युजन करू शकतात. टाईड गेज कशासाठी आहे? पूर्व सूचना देण्यासाठी. क्रिप मीटर कशासाठी आहे? पूर्व सूचना देण्यासाठी. गायगर काउंटर कशासाठी आहे? पूर्व सूचना देण्यासाठी. मग सिस्मोग्राफ आपलं उत्तर आहे भूकंपाची नोंद घेण्यासाठी वापरलं जातं. आता भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते? ही आहे का? सेल्सियस स्केल नाही, डेसिबल स्केल नाही, मीटर स्केल नाही, रिश्टर स्केल हे आहे. मग या ठिकाणी मानक आहे 0.2, 2 ते 4, 4 ते 6, 6 ते 8 तीव्र, 6 ते 8 तीव्र. मग खिल्लार एक लक्षात ठेवायचं, तीव्र झालं होतं. किती होतं? 6.7 होतं, 6.7. हे लक्षात तुम्हाला ठेवायचे. पुढे बघा, खालीलपैकी कोणते भूकंप पूर्वसूचना देणारे साधन आहे? पूर्वसूचना तुम्हाला सांगितलं, भूकंपाची नोंद, सिस्मोग्राफ, सिस्मोमीटर. भूकंपाची तीव्रता, रिश्टर स्केल. भूकंपाची पूर्वसूचना तो चार्ट आठवायचा. लेझर रेंजिंग, स्ट्रेन मीटर, टिल्ट मीटर, वरील सर्व हे आहे ना सगळं. हे 7-8 उदाहरणं दिली होती, सगळं लक्षात ठेवायचं. भारतीय मानक संस्था कोणत्या संक्षिप्त नावाने ओळखली जाते? म्हणजे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, BIS, RBI, NCS, इस्रो नाही.
BIS हे उत्तर आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे बघा. इलेक्ट्रिकल साधनामुळे लागणारी आग टिंब आहे. ब वर्गीय, क वर्गीय, ड वर्गीय, ई वर्गीय. मी तुम्हाला सांगितलं होतं इलेक्ट्रिकवरनं ई लक्षात ठेवायचं, मग ई वर्गीय आग तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे इलेक्ट्रिकल साधनामुळे. ठीक आहे, ब वर्गीय काय आहे, द्रवरूप पदार्थामुळे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर पुढीलपैकी वेगळा शब्द, आणि ह्या NMS 2022ला प्रश्न येऊन गेला. 2022ला मी तुम्हाला सांगितलं होतं चार्ट पाठ करा. अ, ब, क, ड, ई, मग अ कापड, लाकूड, ब द्रवरूप पदार्थ. अशा पद्धतीने सगळ्या इलेक्ट्रिकल लक्षात तुम्हाला ठेवायचे. आणि अजून एक प्रश्न NMSला काय आला होता, पुढीलपैकी गटात न बसणारा शब्द. भूकंप, त्सुनामी, दुष्काळ, बॉम्बस्फोट. आता भूकंप नैसर्गिक आपत्ती, त्सुनामी नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ नैसर्गिक आपत्ती, बॉम्बस्फोट मानवनिर्मित. बॉम्बस्फोट करून आणणं मानवनिर्मित आपत्ती ना, मग गटात न बसणारा शब्द कोणता, बॉम्बस्फोट. आता मी तुम्हाला मगापासून सांगितलं की मी फक्त तुम्हाला शिकवणार नाही, मी फक्त तुम्हाला यूट्यूबला फ्रीमध्ये फक्त सांगणार नाही, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी PDF देणार आहे, अभ्यास करण्यासाठी PDF देणार आहे. तुम्हाला झालेल्या टॉपिकवर समजले की नाही हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला प्रश्न देणार आहेत, ते म्हणजे DPP देणार आहे. ते तुम्हाला कुठं मिळणार आहे, प्ले स्टोअरला गेल्यानंतर. आता लेक्चर तर यूट्यूबला आहे, पण PPT आणि DPPसाठी तुम्हाला प्ले स्टोअरला ज्यावेळेस तुम्ही जाता, प्ले स्टोअर तर सगळ्यांना माहिती आहे, प्ले स्टोअरला गेल्यानंतर अशा प्रकारचं ई सारथी ऑनलाईन, ई सारथी स्पेस नाही द्यायचा, ऑनलाईन कुठल्याही प्रकारचे कॅपिटल लेटर नाही, सगळे स्मॉल लेटर, ई सारथी ऑनलाईन सर्च करायचं. सिंगल ए मध्ये, सारथीमध्ये सिंगल ए, ई सारथी ऑनलाईन सर्च करायचं. ॲप इन्स्टॉल करायचं. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ॲप ओपन करायचं. ओपन केलं त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. मोबाईल नंबर आल्यानंतर OTP येतो, तो OTP टाकायचा. OTP टाकल्यानंतर तुम्ही काय करायचं, तुमचं नाव टाकायचं, पत्ता नेम टाकायचं, ॲड्रेस वगैरे टाकायचा, पासवर्ड वगैरे तुमच्या मनाने क्रिएट करून तो टाकायचा. टाकला नाही टाकला, ह्या गोष्टी करून मग तुम्ही होम पेजमध्ये जाता. होम पेजमध्ये कॅटेगरी एक ऑप्शन आहे, त्या कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर होम पेजला तुम्हाला 8th, 9th, 10th ऑल स्कॉलरशिप दिसेल. ऑल स्कॉलरशिप, ह्या ऑल स्कॉलरशिपवर क्लिक करायचं. ऑल स्कॉलरशिपवर क्लिक केलं अशा पद्धतीचं पेज ओपन होईल, होम पेज म्हणजे ॲप ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला ऑल स्कॉलरशिप फोल्डरमध्ये पेड बॅचेस, फ्री बॅचेस, टेस्ट सिरीज, यूट्यूब क्लासेस, फ्री PDF आणि प्रिंटेड बुक्स. तुम्हाला पेड बॅचेस, फ्री बॅचेस याची काय नाही, जी फ्री PDF आहे, फ्री PDF याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर आजपर्यंत जेवढे लेक्चर झालेत, पहिलं लेक्चर, दुसरं लेक्चर, तिसरं, चौथं, 5वं, 6वं आणि 7वं आजचं, याची सगळ्यांचं तुम्हाला PDFचा सेपरेट फोल्डर आहे. PDF म्हणजे मी काय जे शिकवलं ना त्याची PDF तुम्हाला ते मिळेल. आणि DPPचा अजून एक फोल्डर आहे, DPP म्हणजे डेली प्रॅक्टिस पेपर, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी क्वेश्चन अवेलेबल करून देतोय. मग अशा पद्धतीचं ई सारथी ऑनलाईन सर्च करायचं. झालेलं लेक्चर तुम्हाला समजलं असेल, आवडलं असेल असं मी अपेक्षा करतो. जर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा. आणि इथून पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी NMS परीक्षा किंवा कोणतीही स्कॉलरशिप परीक्षा असू द्या, नवोदय असू द्या, MTSC असू द्या किंवा कोणत्या विविध प्रकारच्या शासनाच्या योजना असू द्या, ह्या योजनांची अपडेट मिळवण्यासाठी आमच्या ई सारथी ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.